ओबीसीचा बुलंद आवाज. ओबीसी नेते अनिल महाजन यांनी सरकारमधील आमदार आणि मंत्रींना खडे बोल सुनावले. राज्यस्तरीय सर्वपक्षीय ओबीसी समाजाच्या प्रमुख प्रतिनिधींची बैठक आज सोमवार दिनांक 5/2/2024 रोजी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे संपन्न झाली. या ठिकाणी ओबीसीचा बुलंद आवाज नेहमी आपल्या आक्रमक शैलीमुळे प्रसिद्ध असणारे ओबीसीचे राज्य पातळीवरील नेते अनिल भाऊ महाजन यांनी ओबीसी आरक्षण बचावासाठी ओबीसींच्या बाजूने पोट तिडकीने मांडलेली कणखर भूमिका, राज्यात चर्चेत आलेल्या भाषणाचा व्हिडिओ खाली नक्की बघावा. आपल्याला एक भूमिका घ्यावा लागणार आहे. सगळे सोयरे कोर्ट कायदा, आता कोर्ट आपले राहिले नाही. तुम्ही कितीही टपाल पाठवा, कितीही गोण्या भरून पाठवा, हे लोक आपल्याकडे दुर्लक्ष करणार आहे. कारण का? आपला दबाव तंत्र नाही. मराठा समाजाच्या दबाव तंत्रापुढे सरकार झुकलंय. मग आता जे राज्यामध्ये आपले ओबीसीचे मेळावे चालू आहेत, जे ओबीसीचे राज्याचे नेते आहेत आपले, या नेत्यांबरोबर जी भाजपची मंडळी, राष्ट्रवादीची मंडळी, ज्या सर्व पक्षांची मंडळी, काँग्रेसची मंडळी जी फिरते, जे सत्तेतले आमदार आहेत, जे विरोधी पक्षातले आमदार आहेत, हे लोक काय करतायत? यांच्यासाठी ओबीसीची भूमिका नाही का? यांनी सरकार दरबारी आपण किती आवाज मारतो, आपण सरकारच्या बाहेर आहोत. जे सरकारमध्ये आहेत, जे लोकप्रतिनिधी आहेत, त्यांनी तिथे आवाज उचलला पाहिजे. जे ओबीसीचे आमदार आहेत, या ओबीसीच्या आमदारांना गावबंदी करा, या ओबीसीच्या मंत्र्यांना गावबंदी करा, मराठा समाजाच्या मंत्र्यांना गावबंदी करा, तरच आपला हा आवाज कुठेतरी उठला ना. हे सगळे सोयरे वगैरे, हे सगळ्या गोष्टी ठीक आहे. आता या आज नगरमध्ये मेळावा झाला, बीडमध्ये मेळावा झाला, सर्व पक्षाचे नेते, ओबीसीचे नेते आज तिथे येत आहेत. कोणी देवेंद्र फडणवीसांचा खास आहे, कोणी कुठल्या नेत्याचा खास आहे. पण मला सांगा, जर ते ओबीसीच्या याच्यावर येत आहेत तर ते देवेंद्र फडणवीसांना सांगू शकत नाहीत का? राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सांगू शकत नाहीत का? जर मराठा समाजाचे आमदार राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सांगतायत की मनोज जरांगेंचं आपल्याला बघावं लागेल, नाही तर सरकार अडचणीत येईल, मग ओबीसीचे आमदार कधी सांगणार आहेत का? फक्त तिथे चहा प्यायला आणि भज्या खायला ओबीसीचे आमदार मंत्रालयामध्ये जात आहेत. हा ओबीसी समाजाने विचार केला पाहिजे. राज्यामध्ये आम्ही आज प्रत्येक मतदारसंघामध्ये निर्णायकारक आहोत. 70-75% ओबीसी समाज आपण सांगतो प्रत्येक राज्यामध्ये, प्रत्येक मतदारसंघामध्ये निर्णायकारक समाज आहे. जर ठरवलं आणि व्यवस्थित जर आपण केलं आणि कोणाच्या दावणीला जर नाही बांधले गेलो, ठीक आहे, प्रत्येकाची राजकीय अँबिशन असते, प्रत्येकाची राजकीय भूमिका असते, प्रत्येक नेत्याचा पक्ष असतो. परंतु जेव्हा तुम्ही ओबीसीच्या व्यासपीठावर येतात तेव्हा तुमचे राजकीय जोडे बाहेर काढून यावं लागतात. आणि आज राज्यामध्ये जे कुठले ओबीसीचे नेते असतील, मग ते भुजबळ साहेब असतील, शेंडगे अण्णा असतील, या अदर कोणी अजून बबनराव तायवाडे असतील, प्रत्येकाने एक आपली भूमिका घेतली पाहिजे. तुम्ही तुमच्या व्यासपीठावर ज्या ठिकाणी ज्या आमदार खासदारांना बोलवत आहेत, त्या आमदार खासदारांनी तुमच्या व्यासपीठावर जाऊन मुख्यमंत्र्यांपर्यंत तुमच्या कार्याचा अहवाल दिला का? तुमच्या ओबीसी मेळाव्याच्या मिटिंगला किती लोक होते ते त्यांनी सांगितलं का? की त्यांनी ठोस भूमिका घेतली का? तर त्यामुळे मला एकच सांगायचं आहे की आपले कोर्ट कायदे हे तुम्ही कितीही त्यांना गोण्या भरून तुम्ही सगळे सोयऱ्यांची पत्र पाठवा, सरकार तुमच्या पत्राकडे लक्ष देणार नाही. सरकार फक्त दबाव तंत्राला घाबरते. तो मोठा तांडा जरांगे पाटील तिकडेपर्यंत घेऊन आला म्हणून सरकार घाबरलंय. सर्वात महत्वाचा मुद्दा आहे, ठीक आहे, आपण कायदेशीर प्रक्रिया केली पाहिजे. आपल्या ज्या नोंदी आहेत, जे आपल्याला ऑब्जेक्शन आहे ते आपण घेतलं पाहिजे, मान्य आहे, ते तर आपण करतोच. पण सरकारमधले जे गेंड्याच्या कातडीचे बसलेले आहेत, जे ओबीसीवर अन्याय करत आहेत, ते लोक आपल्या पत्रांकडे बघतील का? हा एक विषय आहे. राज्यामध्ये न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे, सर्व गोष्टीवर आमचा विश्वास, आम्ही प्रयत्न करतोच आहे. परंतु प्रत्येक ठिकाणी आता जर हा मोर्चा कुठली आज राजकीय पक्षाच्या बांधणीला, हे ओबीसीचे जे राज्यामध्ये मेळावे होत आहेत, की कोणाला कुठल्या पक्षाला फायदा होईल या दृष्टिकोनातून जर मेळावे होत असतील तर ओबीसी आयुष्यभर हा भिकारीच राहणार आहे. आम्हा ओबीसींना कोणीही विचारणार नाही. त्यामुळे आपल्याला आपली भूमिका एक कणखर घ्यावा लागणार आहे, राजकीय भूमिका घ्यावा लागणार आहे. आणि जो पक्ष ओबीसीच्या बाजूने उभा राहील, जे पक्षातले आमदार ओबीसीचा मुद्दा विधानसभेत मांडतील, ओबीसीच्या मुद्द्यावर बोलतील, अशाच लोकांच्या पाठीशी आपल्याला उभं राहावं लागणार आहे. एवढंच मी इथे बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो.